येस, पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉल वरती मात्र यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर डिक्लेअर स्वरूपाची आज डाव येते. हा देखील बॉल वेगाने टाकलेला चेंडू अक्कूट टप्प्याचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक पृथ्वीराज यादव हाताळतोय. क्षमता आहे या गोलंदाजाकडे. समोर आपण पाहायला गेलं तर समीर लॉफ करण्याचा प्रयत्न. बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. फेकी जरूर चांगली आहे. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा, 2 धावा येत असताना मात्र ओहो, इथे इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न चांगला होता. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. कॅच घेण्याचा प्रयत्न जबरदस्त पाहायला मिळाला. एफर्ट चांगले होते. मोठ्या फटक्यासाठी गेलाय. बॉल हवे तर उंच पुरा जात असताना मात्र पाहायला मिळतोय. ओ माय गॉड, विकेटचं पतन. जबरदस्त कॅच पकडली आहे. प्रमोद याने अप्रतिम कॅच पकडली. अगदी मिड विकेटला उभा होता. प्रॉपर जजमेंट जुळून आणला आणि जज केली ती कॅच. उंच पुरा गेलेला फटका मात्र पाहायला मिळाला. पर्व क्रमांक 1 चा पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीचा पहिल्या पर्वाचा मान ज्या टीमने पटकावला होता ना, तीच ही टीम आहे. गोलंदाजी करणारी टीम अर्थातच भवानीनगर सळवे संघ. चॅम्पियन भवानीनगर सळवे संघ पर्व क्रमांक 1 चा मानकरी ठरला होता. पर्व क्रमांक 2 चा मानकरी चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ. आता तिसऱ्या पर्वाचा मानकरी कोण पटकावणार हे मात्र बघायचंय. पुढे मॅचच्या दिशेने ॲलेक्स आलाय दुसरं षटक मिडल ओव्हर मध्ये मात्र घेऊन. समीर साठी हा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल मात्र पाहायला मिळाला. यावेळेस देखील लॉफ केलाय बॉल. समोरच्या दिशेला फटका सजवलाय. कॅचेसचा कॉल. आकाश अप्रतिम झेल. आणखीन एक मोठी विकेट. वेलकम महेश दादा, आपलं स्वागत आहे.
चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये पर्व क्रमांक 3 मध्ये आज वेगळा पोशाख करून आलेत. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्रा स्वरूपात आणखी एक धाव स्कोर कार्ड वरती नक्कीच ऍड होईल. जिथे आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. आकाश आहे, बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय. इथे बॉल ढकललाय आतमध्ये. प्रयत्न चांगले आहेत. अलेक्सचा पुढचा बॉल. उमेशने बॉल उचललाय. बॉल हवेत आहे आणि हा बॉल चाललाय लांब 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 लांब. इट्स अ सिक्सर. षटकार येतोय. डब्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न झालाय. मिडॉर मधून पृथ्वीराज येतोय. चांगला स्टॉप तिथे केलाय आणि स्टॉप करत असताना मात्र परंतु एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीयेत. सिंगल मात्र जरूर येते. सिंगल येत असताना मात्र टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होते. 13 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. एक धाव अजूनही आली असेल मला. फ्लिप केलाय बॉलला. डीप मध्ये फिल्डर त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. हा बॉल सीमा पार. षटकार. वीस धावा धावफलकावरती लागलाय. 22-0. अंतिमचं षटक शंभूराज. चला स्पीडअप घ्या, घाई करा थोडस मित्रांनो. शंभूराज येत असताना मात्र अंतिमचं स्लॉगिंग षटक मात्र घेऊन सज्ज झालाय. स्ट्रायकेरिंगला बॅटर पाहायला मिळतोय उमेश. शंभूराज गोलंदाजी स्ट्राईक वरती. बॅकफुटला जात असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडला जातोय झेल. अप्रतिम कॅच. उमेशला जावं लागेल माघारी. बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक मोठा धक्का लागतोय. चला नवीन बॅटर पाठवा मानेगाव. आणि मानेगाव टीम ज्या ज्या वेळी मात्र कुठल्याही स्पर्धेमध्ये सहभागी होते ना, त्यावेळी फक्त सुरुवातीला 7 खेळाडू असतात. चर्चा ती चालू होती की फक्त 7च आहेत. परंतु आता जर तुम्ही डगआउट मध्ये बघितलं ना तर संपूर्ण गाव एकवटलंय. ही खासियत आहे. येस सर. बघा 2 रनची पॅनल्टी मानेगाव टीमला लागते. तुम्ही गार्ड एक्सचेंज मैदानाच्या आतमध्ये केलं त्यामुळे 2 रनची पॅनल्टी. साहिल साठी हा बॉल अप्रतिम. आखूट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती ऍड होईल.
लॉफ करण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल होता, स्वतः फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तर अगदी प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. एक धाव मात्र नक्की घेतली गेली आहे. सिंगल येथे टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 22 धावा 22. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर, वाईट बॉलचा इशारा अंपायरचा. पुन्हा टाकावं लागेल, अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. ओहो, इथे बॅकफुटला जात असताना पंच केलाय. ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉल थांबत नाहीये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा एफर्ट देणारा हा चौकार मात्र पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 27, 27 धावा. पुढे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला होता, परंतु बॉल पाठीमागे चाललाय. डिक्ले स्वरूपाची एक धाव. शेवटचा चेंडू, लास्ट टू गो. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, पिक केलं बॉलला आणि हा बॉल चाललाय सीमा पार. षटकार, शेवटच्या बॉलवरती षटकार लगावलाय. जबरदस्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 33 विजयासाठी 34 धावांचं लक्ष आणि 2 रनची पॅनल्टी नक्कीच. बघा 2 रन पॅनल्टीच्या कमी केल्या जातात, म्हणजे टोटल धावसंख्या तुम्हाला करायची आहे 33. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 33 धावांची गरज. स्पीडअप करूया मॅचला. चला बॅटर लगेच पाठवा. भवानीनगर सळवे संघ, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन संघटनेअंतर्गत पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2025-26 पर्व क्रमांक 3 अनुभवायला मिळत आहे. तिसऱ्या पर्वामध्ये अंतिमचा दिवस आणि अंतिमच्या दिवसामध्ये ही लॉर्ड्स मधली शेवटची मॅच. चला प्लीज भवानीनगर सळवे, पृथ्वीदादा, बघा वेळ आज कमी आहे आपल्याकडे, कारण पुढचे मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. प्रारंभिक जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. येस, पृथ्वी आणि एनके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 हार्ड हायटर बॅटर. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. वेळेचा निर्बंध आहे, 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायचे आहेत. विजयासाठी लक्ष्य 33 धावांचं आहे. नवनाथ आणि पृथ्वीराज 2 हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अनिकेत सज्ज झालाय. विजयासाठी लक्ष्य 18 चेंडू 18 बॉल मध्ये करायचे आहेत धावा. 33 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे भवानीनगर सळवे संघाला.
दोन तुल्यबळ संघातली लढत आपण बघतोय कारण जिथे आपण पाहायला गेलं तर एका बाजूला मानेगाव संघ तर दुसऱ्या बाजूला भवानीनगर सळवे संघ. जय हनुमान मानेगाव आणि भवानीनगर सळवे आमने सामने कित्येक वेळा सामना झालाय, परंतु या मॅच मध्ये कोणता संघ पुढील फेरीसाठी वाटचाल करेल हे मात्र बघायचंय. पूर्वार्धाचा खेळ समाप्त, उत्तरार्धामध्ये जाऊया. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला होईल सुरुवात. मॅच ऑन गेम ऑन. 18 बॉल करायचे आहेत 33 धावा. पहिला बॉल अनिकेतचा पृथ्वीराज यादव यांच्यासाठी. पहिलाच बॉल नो लुक आणि फटका फसलाय. लगा 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 440 बॉलचा लागलाय धक्का. मोठी विकेट, गोल्डन डकचा शिकार ठरतोय पृथ्वीराज यादव. बॅक टू दी पॅव्हिलियन. नो लुक शॉट खेळण्यासाठी गेला होता, एलिव्हेशन प्राप्त झालं नाही आणि बरोबर मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता निलेश आणि त्याच्या हातामध्ये बॉल विसावला. महत्वपूर्ण विकेट, जी विकेट महत्वाची होती ना ती विकेट प्राप्त केली आहे. जाळं विणलं, जाळ्यामध्ये अडकवला पृथ्वीराज यांना. मोठा धक्का लागतोय भवानीनगर सळवे संघाला. बॅक टू दी पॅव्हिलियन. फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण केलंय. पंच शहानिशा करतायत आणि निर्णय सांगताय की हा फुल टोल वसूल आहे. षटकार आलाय. प्रमोद कदम आलाय पीके मैदानाच्या आतमध्ये. बघा जे एका बाजूला पीके प्रमोद कदम, दुसऱ्या बाजूला NK नवनाथ कदम. फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला निलेश आहे. चांगला स्टॉप केलाय निलेशने. फेकी देखील चांगली पाहायला मिळते. एकच धाव दिली आहे. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली म्हणजे 7 या धावसंख्येवरती. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय अनिकेत आणि अनिकेतने मात्र अगदी दबदबा पाहायला मिळतोय अनिकेतचा गोलंदाजी मधून आणि तेच महत्वाचं होतं. पॉवर प्लेचं षटक. ओ यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फेकी चांगली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट किपर एंड कडे थ्रो केलाय. वांग व्हॅली महिन टीमने या चॅम्पियन ट्रॉफीसाठी भेट दिली त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला जोडलेलं आणखीन एक नाव कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय अनिलजी बोमकर साहेब, त्यांची उपस्थिती मात्र या मैदानाच्या आतमध्ये होत असताना मात्र पाहायला मिळते आणि त्यांच्याच माध्यमातून या पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि मालिकावीर जे चषक सौजन्य केलंय ते कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय अनिलजी बोमकर साहेब, त्यांना विनंती करणे आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. यावेळेस देखील चांगला फटका खेळलाय. निलेश आहे मिड विकेटला. फेकी चांगली पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होई नाही याच्यामध्ये शेवटी कॉल दिला की रन नको घ्यायला आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर हा स्टॉप केलाय. अर्थातच आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब, अर्थातच
बापू यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो। पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये बनपूर या गावाकडून राहुल पाटील गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळत राहिला, आजही खेळतोय आणि त्याचेच बंधू त्यांचेच भाऊ सन्माननीय राजेशजी पाटील साहेब यांचा मी मनापासून स्वागत करतो। बापू खऱ्या अर्थानं आज बापूंचा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे वाढदिवस। संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। दक्खनचा राजा ज्योतिबा राजाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहो हीच प्रार्थना या वाढदिवसाच्या चरणी आम्ही करतो आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा देतो। वेलकम बापू, सुस्वागतम। षटकाराने स्वागत केले, भव्य दिव्य स्वागत। NK याच्या बॅट मधून षटकार आलाय, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय। टीमची धावसंख्या 16। चेक आमचे सन्माननीय बापू, मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती अभिष्ट चिंतन सोहळा संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या कमिटीच्या वतीनं, संपूर्ण समालोचक मित्रपरिवारांच्या वतीनं आणि सर्व खेळाडूंच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। वेलकम बापू, विनंती करेल आपण जरूर व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचा आणि मॅचचा आनंद जरूर घ्यायचा। यावेळेस देखील आपण पाहिला गेला तर फटका फसलाय, तू षटकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो हे दाखवून दिलंय। कमबॅक केलाय गोलंदाज गणेशने। नवीन बॅटर शंभूराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। चला मी विनंती करेन टॉप 6 मळाई देवी कुसरूड संघ, विठलाई पानेरी संघ, बनपुरी 11 बनपुरी, अचानक 11 बनपुरी आणि त्याचबरोबर एकता 11 मिरगाव आणि F गट मधून विजेता संघ बरोबर 3 वाजता रिपोर्टिंग करायचंय। सन्माननीय आदरणीय कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिलजी बोमकर साहेब, आपलं स्वागत आहे आणि सातत्याने पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला जोडलेलं नाव आणि या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपलं स्वागत आहे। वेलकम आणि अप्रतिम कॅच रोहित लॉंग ऑन मध्ये होता, फटका फसला आणि तिथे विकेट पतन। शंभूराजला जावं लागेल माघारी, निराश हातांच्या मनाने माघारी जात असताना। उंची जास्त लांबी कमी मिळाली या फटक्यावरती आणि विकेटची देखील हमी मिळत असताना बॅटर आउट। चला बॅट्समन लगेच या। आकाश नऊ चेंडू 17, अजूनही मॅच ऑन आहे। 9 बॉल 17 धावांची गरज आहे। प्रमोद जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे आणि त्याची साथ देण्यासाठी ॲलेक्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। लॉफ करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, उंच पुरा गेलाय, उलट्या दिशेने कॅच पकडण्याचा प्रयत्न थोडासा फसलाय परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा आल्यात, चपळाई दाखवली, 2 धावा कंप्लीट केल्यात। टीमच्या खात्यामध्ये 2 धावा देखील ऍड झाल्या। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18। या धावसंख्येवरती 8 बॉल आता करायचे आहेत, 15 धावा, 8 चेंडू, 15 ची गरज। वॉट अ मॅच। एका बाजूला मानेगाव, दुसऱ्या बाजूला भवानीनगर सळवे। आखू टप्प्याचा बॉल, दिशा दिली, फटका फसलाय, निलेश बॉल पर्यंत पोहोचतोय, कॅच ड्रॉप झाली आहे। प्रयत्न चांगला होता, तिथे देखील 2 धावा कंप्लीट। तिसरीचा प्रयत्न, फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली। बघा सावकाश, अंपायर ला लागला असतं ना तर अवघड झालं असतं काम। फटका फसलाय आणि यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक अनिकेत होता, कुठली चुकी केली नाहीये आणि आकाशला देखील जावं लागेल माघारी। परतीचा प्रवास डगआउटच्या दिशेने करावा लागतोय। जिथे पृथ्वीराजची पहिल्या बॉलवरती विकेट आली ना तिथेच अर्धा सामना मानेगावने घेतला
कारण त्यांना माहिती होतं की पृथ्वीराजची विकेट किती महत्वाची आहे आणि ती विकेट आल्यानंतर पासे पलटले, सामना पलटला, परंतु अजूनही मॅच ऑन आहे. कारण येणारे 6 बॉल 13 धावांची गरज आहे. प्रमोद आहे स्ट्राईक इन एंडला, प्रमोदकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. शेवटचं अंतिमचं महत्वाचं जबाबदारी षटक. संगम आलाय, विजयाचा संगम घेऊन येईल का हे मात्र बघायचं आहे आपल्या टीम कडून. समोर प्रमोद कदम, 6 चेंडू 13 धावा. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळतोय, कटरचा वापर केलाय. व्हॉट अ डिलिव्हरी. 10-12 पावलाचा रनअप आहे, परंतु बॉल रिलीज करण्याची पद्धत आहे ना अप्रतिम, जबरदस्त. हो, खोडून काढलाय, मनगडाचा वापर जरूर केलाय. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक वेगळे नाही, थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. विकेट किपर यांकडे थ्रो केलाय. फेकी चांगली होती, 2 धावा चपळाईने कंप्लीट केल्यात. परंतु ऍक्शनचा जर का विचार केला ना, एक वेगळी ऍक्शन गोलंदाज संगमच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि बॉल रिलीज ज्यावेळी करतो ना त्यावेळी टप्पा लाईन लेन अचूक पाहायला मिळते. एक वेगळी ऍक्शन त्याच्या गोलंदाजी मधून जरूर पाहायला मिळते. आता येणारे बॉल 4 चेंडू करायचे, 11 धावा. ओहो, इथे बॉल हातातून निसटलाय. लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. अनिकेत आलाय, अनिकेतला माहिती आहे मॅच किती इम्पॉर्टंट आहे. थोडासा कान मंत्र त्याला दिलाय, आता तो टप्पा त्याला हाताळायचा आहे. अचूक टप्पा, अचूक लाईन. येणारे 4 बॉल 10 धावांची गरज. ऑन साइडला वळवलाय, इथे कॅचचा कॉल. शॉर्ट स्क्वेअर रिझन मध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय दीपक होता. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3, 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावांची धाव. एक मोठा फटका सामन्याचं पारड बदलू शकतो. ओहो, इथे इनफिल्डच्या वरून उडवलाय. कॅचचा पुन्हा एकदा कॉल होता. मिड ऑफ तैनात होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो नाही. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंच शहानिशा करतायत आणि त्यानंतर मात्र निर्णय दिला जाईल. नक्की घडलंय काय. एकाच पटरीवरती 2 गाड्या आल्या, परंतु रन घेण्याचा प्रयत्न नक्की कोणाचा होता, कॉलिंग होतं का हे मात्र बघायचं आहे. थोडंसं अवघड होतं. तिसऱ्या पंचांकडे बहुतेक नक्कीच पंच जातील आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. व्हॉट अ मॅच. चित्तथरारक सामना. मानेगाव तर दुसऱ्या बाजूला सळवे संघ. काय सामना रंगलाय. नेमकं घडलंय काय. प्रत्येकाच्या नजरा या मॅच वरती लागल्यात. सहजासहजी कोण मॅच सोडणार नाहीये. मॅच इम्पॉर्टंट आहे. काय घडलंय, काय बिघड नक्कीच दिला जातोय. 2 कॅमेऱ्याने ही क्रीडा स्पर्धा कव्हर केली जाते. आणि ओमसाई म्हटलं की क्लीन, क्वालिटी आणि क्लिअरिटी. दूध का दूध, पाणी का पाणी. काय घडलंय नेमकं.
चॅम्पियन ट्रॉफी तर सुरू आहे, परंतु येणाऱ्या महिन्यामध्ये ज्या स्पर्धेची उत्कंठा आहे, पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी तर सुरू असताना नेक्स्ट मंथमध्ये पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 येते. सीझन 6 आहे, थोडीशी रिक्स आहे, परंतु जिंकणं फिक्स आहे. कारण PTPL डे नाईट आहे. डे नाईटचा थरार याच मैदानामध्ये 13, 14, 15 फेब्रुवारीला पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 येते. विद्युत सर आपण या, कारण थोडीशी कुशल मुवमेंट आहे. जो काही निर्णय असेल, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. चला पुढच्या टीम आपण रेडी राहायचंय. 3 वाजता बरोबर पुढील विजेता गट मळाई देवी कुसरूड, विठलाई पाणेरी, बनपुरी 11 बनपुरी, अचानक 11 बनपुरी, एकता 11 मिरगाव आणि विजेता संघ सर्व या 5 टीमने बरोबर 3 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. संपत आले, 2 बॉल राहिले फक्त. मी कसं आलोय, मी तर रात्रीपासून झोपलो. त्यांना विचार, त्यांनी मला किती वाजता फोन केला विचार, मी कार्यक्रमात होतो. काय आवताय नाटवडे कुणाचं काम चांगलं असतं म्हणजे रन आहे का मला सांगा, म्हणजे आम्हाला इथे ऍड करायला. मग 2 रन कंप्लीट आहेत. 2 रन कंप्लीट आहेत. ओके, नक्कीच आपण पाहायला गेलं तर पंच निर्णय देत आहेत. या बॉलवरती नेमकं घडलंय काय? इट्स अ नॉट आउट आणि या बॉलवरती 2 धावा आल्यात. टीमची धावसंख्या मात्र 2 धाव्याने मात्र पुढे सरसवते 25. आता विजयासाठी मात्र लक्ष असेल. येणारे बॉल दोन बॉल मध्ये आता 8 धावा करायचे आहेत. 2 चेंडू 8 धावांची गरज. संगम निघालाय गोलंदाजी मधून समोर. प्रमोद कदम, अकूट टप्प्याचा बॉल होता. यावेळेस नॉन सेकंड एंडला डायरेक्ट हिट. परत एक वेळा संधी आहे. आता मात्र संधीचं सोनं केलंय. कौतुक करावं लागेल संगमचं, कारण ज्या पद्धतीने बॉल रिलीज केला ना, मी म्हणेन यावेळेस गती काढून घेतली आणि धीम्या गतीने बॉल रिलीज केला. त्याला माहिती होतं की प्रमोद मोठ्या फटक्यासाठी जाणार होता, परंतु त्याने बॉल अगदी गुगली टाकली आणि मोठ्या फटक्यासाठी जात असताना मात्र थोडासा लॉफ केला, परंतु ऍक्शनला रिएक्शन मात्र नक्कीच पाहायला मिळाली आणि तिथे विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात. प्रमोद कदम आशा होती, थोडासा निराश पाहायला मिळतोय. आता 1 बॉल 7 धावांची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग, तसं कंपल्सरी चेसिंग. एक बॉल 7. नकारात्मक चेंडू आला तर ऑन साइडला वळवलाय आणि हा सामना जिंकलाय. जय हनुमान मानेगाव या संघाने. काय सेलिब्रेशन होतंय, नतमस्तक झालाय संगम, कारण त्याला माहित होतं हे षटक भरपूर महत्वाचं होतं. विजय प्रस्थापित केल्यानंतर त्याने अगदी खेळपट्टीला नमस्कार केला, नतमस्तक झाला आणि हा सामना जिंकलाय. जय हनुमान मानेगाव या संघाने मोठा विजय मिळवलाय. टॉस करूयात. एका बाजूला टीम येराड स्पोर्ट्स येराड आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान माने